नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, इस्रोमध्ये खूप मोठी भरती आलेली आहे। वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तर ही जी काही भरती आहे याच्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, कोणकोणत्या पोस्ट त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय लागणार आहे, परीक्षा फी कशी असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। 4 जून 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि याची शेवटची जी तारीख आहे ती 18 जून 2025 याची शेवटची तारीख असणार आहे। तर मित्रांनो बघा, 18 जून पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो या ठिकाणी। तर आता पोस्ट बघा कोणकोणत्या आहेत। इलेक्ट्रॉनिक्स जे आहे त्यांची बघा 27 जागा भरल्या जाणार आहे आणि 27 जागा ज्या आहेत ते पोस्टिंग सेंटर कुठं आहे ते इथं दिलेलं आहे। त्याचबरोबर इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर फर्स्ट क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्सचा, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा, हे इथं लक्षात घ्या। आणि इथं फिजिकल रिक्वायरमेंट काय असणार आहे तेही दिलेलं आहे आणि नेचर ऑफ जॉबचं काय असणार आहे ते देखील तुम्हाला इथं तक्त्यामध्ये दिलेलं आहे। डिझायनिंग, टेस्टिंग, इंटिग्रेशन, मेजरमेंट, ॲनालिसिस वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहेत, हे जॉबचं नेचर असणार आहे। मेकॅनिकलची बघा 27 जागा भरल्या जाणार आहे। कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने आरक्षण असणार आहे ते देखील इथं दिलेलं आहे। फर्स्ट क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे आणि तुम्हाला तिथं जॉब वर्क काय असणार आहे तेही दिलेलं आहे। तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे ते देखील तिथं दिलेलं आहे। कोऑर्डिनेशनची तुमची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला तिथं कोऑर्डिनेशन आणि मॉनिटरिंगचं काम जे आहे ते काम करावं लागणार आहे। त्याच्यानंतरची बघा पुढची कॉम्प्युटर सायन्सची पोस्ट आहे। त्याच्यामध्ये बघा एकूण जागा इथं ज्या आहेत त्या 4 आहे, त्या VSSC साठी आहे आणि 8 जागा ज्या आहेत त्या ADRIN यासाठी असणार आहेत। मित्रांनो हे जे काही पोस्टिंग सेंटर आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। तर इथं बघा फर्स्ट क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा कॉम्प्युटरमधला झालेला असला पाहिजे, इंजिनिअरिंग झालेलं असलं तरी चालणार आहे, इथं लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग अँड नेटवर्किंगचं ऑपरेशन त्या ठिकाणी करावं लागणार आहे। त्याच्यानंतर केमिकलसाठीच्या पोस्ट आहेत। सेंटर कोणतं आहे, PSSC आणि एकूण 6 जागा भरल्या जाणार आहे। फर्स्ट क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि इथे तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर ऑटोमोबाईलसाठीची 1 जागा आहे, फर्स्ट क्लासमध्ये डिप्लोमा आणि तुम्हाला तिथं सुपरविजनचं काम असणार आहे। त्याच्यानंतर सिव्हिलसाठीच्या बघा 2 जागा आहेत, 2 सेंटरसाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत। फर्स्ट क्लासमध्ये तुमचा सिव्हिलचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि तिथेही तुम्हाला सुपरविजनचं काम असणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन AC रिपेअरिंगचं जे आहे ती पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे तिथं PSSC साठी। फर्स्ट क्लासमध्ये तुमचा डिप्लोमा इन रेफ्रिजरेटर आणि ACचा झालेला असला पाहिजे, तुम्हाला सुपरविजन असणार आहे आणि AC ज्या आहेत त्याचं मेंटेनन्सचं देखील तुम्हाला तिथं ॲक्टिव्हिटी पाहावी लागणार आहे। त्याच्यानंतर बघा इथं फिजिक्ससाठीची पुढची पोस्ट आहे, 2 वेगवेगळ्या सेंटरमध्ये आहेत, 3 आणि 1 अशा पोस्ट आहे। तिथं तुमची फर्स्ट क्लासमध्ये बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला नेचर ऑफ जॉबचं तुमचं देण्यात आलेलं आहे। केमिस्ट्रीची 1 पोस्ट आहे, फर्स्ट क्लासमध्ये तुमची बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला नेचर ऑफ वर्क तुमचं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये वाचून दाखवत नाही, तुम्ही ज्या पोस्टसाठी परफेक्ट बसता त्यासाठीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पाहायचा आहे। ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती देखील पाहायला मिळणार आहे। लायब्ररी असिस्टंटसाठीची पोस्ट 2 आहेत, 2 सेंटरमध्ये। इथं तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये मास्टर डिग्री इन लायब्ररी सायन्समध्ये तुमची असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला जॉबचं नेचर ऑफ वर्क इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। तर बघा आपल्याला जे काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत त्याचं इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे, त्याचे लॉंग फॉर्म काय आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं आहे मित्रांनो। बघा आता आपल्याला अप्लाय करण्यासाठी इथं अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या अधिकृत वेबसाईटवरती आपण
18/6/2025 पर्यंत काय करू शकतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। आता इथं मित्रांनो तुम्हाला ज्या काही पोस्टवरती दिलेल्या होत्या त्याचा पोस्ट कोड आणि एज लिमिट दिलेला आहे। तुम्हाला इथं एज लिमिट बघा किती आहे, 18 ते 35 वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट असणार आहे। आणि आता आपल्याला पाहायचं आहे की जे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्हाला इथं तुमच्या एजमध्ये कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन ही देण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या। आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर तुमची इथं रिटर्न टेस्ट होणार आहे आणि स्किल टेस्ट होणार आहे। रिटर्न टेस्ट तुमची 80 मार्कांची असणार आहे, 80 क्वेश्चन असणार आहेत मल्टिपल चॉईससाठीचे आणि ड्युरेशन 90 मिनिटाचा असणार आहे। प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे। प्रत्येक तुमच्या चुकीच्या प्रश्नाला 0.33% गुण हे मायनस केले जाणार आहे, ते लक्षात घ्या। त्याचबरोबर तुमची स्किल टेस्ट देखील होणार आहे। स्किल टेस्ट तुमची 100 मार्काची होणार आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ओपनमधील आहे त्यांना 50 मार्क आणि बाकीचे जे काही कॅटेगरीमधून येतात त्यांना 100 पैकी 40 मार्क पासिंगसाठी आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या। आता मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला इथं फी जी आहे ती 750 रुपये ॲप्लिकेशन फी तुम्हाला इथं भरावं लागणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आता रिटर्न टेस्ट कोणकोणत्या सेंटरमध्ये होणार आहे त्याची इथं लिस्ट दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी यांची रिटर्न टेस्ट होणार आहे इस्रोची, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो अतिशय चांगली भरती या ठिकाणी इस्रोमध्ये आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना या वरील पोस्ट दिलेल्या आहे त्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी 18/6/2025 पर्यंत अर्ज करायचा आहे। आणि मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ आवश्यक असतील भरतीबाबतचे तर तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। आणि भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।